नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे 18 फेब्रुवारी। चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया। आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कॉम्प्रिहेन्सिव्ह अर्बन पॉलिसीला मंजुरी देणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ हे राज्य कॉम्प्रिहेन्सिव्ह अर्बन पॉलिसीला मंजुरी देणारे भारताचे पहिले राज्य ठरलेले आहे। आणि यानुसार 2050 पर्यंत केरळच्या शहरांना आधुनिक बनवणे अशी योजना आहे आणि 2050 पर्यंत केरळची 80% लोकसंख्या ही शहरी असणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये कचरा व्यवस्थापन, सुरक्षित परिवहन आणि वैज्ञानिक नगररचना अशांसारख्या योजनांचा अवलंब करण्यात येणार आहे। केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन। केरळमध्ये असणारे नॅशनल पार्क कोणते? तर पेरियार, एराविकुलम, सायलेंट व्हॅली हे नॅशनल पार्क आहेत। तर कथकली आणि मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ या राज्याशी संबंधित आहेत। आता पुढचा प्रश्न आहे, भारत विस्तार हे AI टूल नुकतेच कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भारत विस्तार हे AI टूल नुकतेच लॉन्च करण्यात आलेले आहे। आणि कुठे लॉन्च केलेलं आहे? तर जयपूर राजस्थान या ठिकाणी हे भारत विस्तार AI टूल लॉन्च करण्यात आलेले आहे। यामध्ये भारतीय नावाचा AI व्हॉइस असिस्टंट देखील आहे आणि यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारताची स्टार ओपनर स्मृती मंदाना यांना BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार मिळालेला आहे। आणि स्मृती मंदाना यांच्या नावावर वन डे मध्ये सर्वात वेगवान शतक मारण्याचा विक्रम देखील यांच्या नावावर आहे। T20 मध्ये 4000 धावा करणारी पहिली आशियाई महिला म्हणजे स्मृती मंदाना या आहेत आणि एका वर्षात 1000 वन डे धावा करण्याचा विक्रमही स्मृती मंदाना यांच्या नावावर आहे। पुढचा प्रश्न बघूया, IIT बॉम्बेने सेंटर ऑफ AI मॅन्युफॅक्चरिंग साठी कोणासोबत करार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी याच्यासोबत IIT बॉम्बेने सेंटर ऑफ AI मॅन्युफॅक्चरिंग साठी करार केलेला आहे। याचा उद्देश आहे जुन्या मशिनरीना AI शी जोडणे, हा याचा मुख्य उद्देश आहे। आणि याचा फायदा काय होणार आहे? तर फॅक्टरीमध्ये कार्यक्षमता वाढवणे आणि कचरा कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। आता अग्निशोध रिसर्च सेल कोणी स्थापन केलेले आहे? तर IIT मद्रासने केलेले आहे। AI लॅब असिस्टंट कोणी लॉन्च केलेला आहे? तर IIT दिल्लीने। कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणी केलेला आहे? तर IIT कानपूरने। आणि NIRF रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक कोण आहे? तर IIT मद्रास। पुढचा प्रश्न बघूया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रसन्न कुमार दास यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि प्रसन्न कुमार दास हे ICAI चे 74वे अध्यक्ष बनलेले आहेत। यांचा कालावधी 2026 आणि 2027 या 2 वर्षासाठी प्रसन्न कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि ONGC चे अध्यक्ष कोण आहेत? सध्या अरुण कुमार सिंह हे ONGC चे अध्यक्ष आहेत। नासाचे चीफ कोण बनलेले आहेत? तर जेरेड आयझॅकमॅन हे नासाचे 15वे चीफ बनलेले आहेत। आणि नासाचे अध्यक्ष कोण आहेत? तर जस्टिन विक्रमनाथ हे नासाचे अध्यक्ष बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया ह्या देशाचा बेलिंडा क्लार्क अवॉर्ड हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ॲनाबेला सदरलँड यांना ऑस्ट्रेलिया या देशाचा बेलिंडा क्लार्क अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिला जातो। आणि ॲनाबेला सदरलँड यांनी सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2025 आणि 2026 या सलग 2 वर्षी ॲनाबेला सदरलँड यांनी हा ऑस्ट्रेलियाचा बेलिंडा क्लार्क अवॉर्ड पुरस्कार मिळवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, एशियन रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश अव्वल राहिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आपला भारत देश एशियन रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत अव्वल क्रमांकावर राहिलेला आहे। आणि या स्पर्धांचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे। आणि भारताने एकूण 94 पदके जिंकलेले आहेत। आणि यामध्ये या 94 पदकामध्ये 51 सुवर्ण आहेत, 23 रौप्य आहेत आणि 20 कांस्य पदकाचा समावेश आहे। आणि यामध्ये
प्रथम क्रमांक भारत आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर कझाकिस्तान हा देश आहे. पुढचा प्रश्न बघूया. वैश्विक पर्यटन आणि लवचिकता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 17 फेब्रुवारी हा दिवस वैश्विक पर्यटन आणि लवचिकता दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचा उद्देश आहे पर्यटन क्षेत्राला संकटातून सावरण्यासाठी आणि टिकाऊ बनवणे हा या 17 फेब्रुवारीच्या वैश्विक पर्यटन लवचिकता दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि याची या 2026 ची थीम काय आहे तर टुरिझम रेझिलियन्स इन ॲक्शन अशी या 17 फेब्रुवारी 2026च्या जागतिक पर्यटन लवचिकता दिवसाची थीम आहे. आता महत्त्वाचे दिवस बघूया. 1 फेब्रुवारी हा कोस्ट गार्ड दिन म्हणून साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी हा कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. 11 फेब्रुवारी हा विज्ञानातील महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि 13 फेब्रुवारी हा रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण कालच्या काही महत्त्वाच्या न्यूज बघूया, म्हणजे सुपरफास्ट रिव्हिजन करूया. राष्ट्रीय गोसंस्कृती संग्रहालय मथुरा या ठिकाणी स्थापन होणार आहे. रोड अपघातासाठी केंद्र सरकारची योजना पंतप्रधान मदत योजना आहे. हेरात उत्सव जम्मू काश्मीर या ठिकाणी साजरा केला जातो. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. आणि नुकताच डेव्हिड जे फार्बर यांचं निधन झालंय. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं तर इंटरनेटचे ग्रँडफादर असं डेव्हिड जे फार्बर यांना ओळखलं जात होतं आणि त्यांचं निधन नुकतंच झालेलं आहे. फिडे फ्रीस्टाईल चेस चॅम्पियनचा विजेता कोणता ठरलेला आहे तर मॅग्नस कार्लसन नॉर्वे या देशाचा खेळाडू आहे आणि याने फिडे फ्रीस्टाईल चेस चॅम्पियनचा पुरस्कार जिंकलेला आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर आपण परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.